अंक त्याला त्याला गणित येत, त्याला काय येते. जरांगे पाटील पुन्हा तो प्रश्न आहे की आरएसएसने कुठेतरी विषमता भावना वाढीस लागेल म्हणून जनगणनेला विरोध केला. स्पष्ट भूमिका केलेली त्यानं व्यक्त की जाती जनगणनेला त्यांचा विरोध आहे किंवा होऊ नये. ज्याची पवारांनी पण जनगणनेसाठी हे केले व्हायला पाहिजे म्हणून पाठिंबा दिलाय. काय असतं, आता ज्याचं त्याचं मत आहे, ज्याला त्याला मांडण्याचा अधिकार आहे. आमचं मत हेच आहे, आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या. आणि तुम्हाला जर ओबीसीची मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग वाढवा. तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं, जनगणना करा, काय करायचं करा. आमचं कशालाच मत नाहीये, फक्त आधी आम्हाला आत घ्या. तुमची जनगणना करायच्या राड्यात आणि मर्यादा वाढायच्या राड्यात आम्हाला ठेवता तसंच मागं. आधी आम्हाला आत घ्या आणि तुमचं चलून द्यायला फडकावर बी. हा, मग 50 वर्ष चालून द्या तुम्ही, 500% वाढा, आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे. सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, किमान आज तरी द्यावं? वाट नाही, लोकांनी आवतो उभा केली, कवशिक बोलते कवशिक बोलते. आता कवर वाट बघणार आहे ते आवत कायमच बंद करून निघू नये आंदोलनाकडे. सरकारने जरा ध्यानात घ्या, नका लय रक्ताळे आणू समाजाला. समाजाच्या लेकराचे खूप वेदना आहेत. नोकर भरत्या जवळ आल्यात, परीक्षा जवळ आल्यात, फीस भरल्यात लाखोनं. जरा भानावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा. काही काहींनी स्वतःचे रानं ऐकलेत, काही काहींनी उचल घेऊन ऊस तोडायला गेलेत, पोरं शिकायला पाठवलेत. काही जणांना पाहुण्याकडून या जणांना आणलेत कापसावर देऊ म्हणून, त्या कापसाला भाव मिळाला, ते कापूस की ना आणि पोराला नोकरी लागाना. जरा तुम्ही भानावर येऊन काम केलं तर बरं राहील. कारण ही समाजाची खतखत आहे, वेदना ही समजून घ्या. ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसाळली तर तुम्हाला लय पश्चाताप येईल. माझं किमान संयम माझ्या अंगात आहे, म्हणून तरी सरकारनं समजून घ्या या संयमाची भावना. आणखी ना आम्ही सरकारला वेळ देत राहतोय, याची भावना समजून घ्या तुम्ही. जर समाजाची खतखत बाहेर पडली ना भाऊ, समाज लेकरापेक्षा मोठं कोणालाच मानणार नाही. आता मराठ्यांनी ठरवलेलंच आहे, जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं मानायचं. कारण यांनी जर वाटोळं करायला निघाले, एक त्या बाजूने बोलणार नसेल तर मराठ्यांना आता नाही दारात उभा करत. स्वतःच लेकराचं वाटोळं करून यांना कवर मोठं करायचं आहे. आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा. आता मागच्या कित्येक वर्षापासून जातनीय जनगणना जी आहे ती झालेली नाहीये, त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी आहे ती अजून संपलेली नाहीये. हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे, पण वास्तविकतामध्ये तसं होत नाहीये असं भुजबळ म्हणतात. ज्ञानोबा फुलेचं सांगतो मनातून, तू गतो आयात आहे का समानता? सारथी आम्हाला एक दिली तर म्हणून तू सगळ्याला द्या. समानता पाहिजे, आरक्षणात नाही समानता. कवर वर पडितो एकटाच खातो म्हणतो काय समानता रे? समानता सांगायला लागला आम्हाला. आणि फुलेंचं यांचं नाव न घेतो तोंडावर. तो या शाळेला तू हो नाव देतो, आम्हाला सांगतो. त्यांची समानता आम्हाला नको सांगू, मराठ्याला माहिती. म्हणूनच शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले. तू गप्पा हाण नको माझ्या संग, तू गप्प बस. नोंदी मिळाल्या आहेत, मग भुजबळांचा विरोध का, असं तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न आहे. जर नोंदी मिळाल्यात मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का?